हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सकाळच मी गेले होते बाजारात, त्याच्यामुळे भाजी आणली, नवनीतेसाठी चोकोज आणले, एकीकडे जेवणाची तयारीला सुरुवात केली आणि तुमच्याबरोबर त्या व्हिडिओ शेअर करते। आता इथे मी केली आज हरभऱ्याची उसळ, एकीकडे कुकर लावला आहे, जेवण बऱ्यापैकी झालेलंच आहे। आज मी उसळीबरोबर आज छानपैकी करणार आहे मट्टा। उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे थंडगार मट्टा तर झालाच पाहिजे, त्यामुळे मठ्ठ्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते, नक्की बघा। इथे मी दही घेतलेलं आहे, दही एकदम थंडगार असं दही घेतलेलं आहे, साधारण 1 लिटर होईल एवढं मी दही घेतलेलं आहे। म्हणजे दही आपण बाजारातनं मेजरिंगचं आणलं तरीसुद्धा 1 लिटर अशाने मी ते दही घेतलेलं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकताच। आता त्याच्यामध्ये मी 2 ग्लास सुरुवातीला पाणी टाकते। आता ह्या भांड्यामध्ये सगळं दही साईडला लागलं होतं, त्याच्यात पाणी टाकून ते मी एकदा सगळं असं व्यवस्थित सगळं साफ करून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेते सुरुवातीला। पूर्णपणे सगळं दही आपण त्या भांड्यातलं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे पाणी ओतणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो मसाला करायचा आहे, त्या मसाल्यासाठी मी इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, मिरची तिखट होती म्हणून मी एकच घेतली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5-6 पुदिनाची पानं घेतलेली आहेत आणि हे आपण मिक्सरला मस्तपैकी एकदम असं पातळ नाही पण जाडसर जरा वाटून घ्यायचं आहे। तिथपर्यंत आता मी इथे हे ताक आहे ते पातळ करून घेते, म्हणजे दही आपलं पातळ करून घेते। काय जण मिक्सरमध्ये सुद्धा करतात किंवा हँड मिक्सरनी सुद्धा करता येतं, पण अशा पद्धतीने ताक करण्याची ही वेगळीच पद्धत, म्हणजे ती पहिली पारंपरिक आपली आलेली आहे तीच पद्धत खूप छान वाटते, की त्याच्यामध्ये सुद्धा खूप सायन्स असतं, की अशा पद्धतीने केल्यानंतर आपण आपले तळहात असे घासून घेतो, त्याच्याने आपल्या तळहाताचे प्रत्येक पॉईंट्स असतात ते असे प्रेस होतात, त्याच्याने आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्या निमित्ताने का होईना पण असं आपलं काही पदार्थ बनवताना त्याच्यानुसार सुद्धा आपल्या शरीरामध्ये असे चांगल्या गोष्टी घडत असतात, रक्ताभिसरण वगैरे छानपैकी होतं। हे असं केलं पाहिजे, जरी आपण हँड मिक्सरने आपण वेळेअभावी करतो, पण अशा पद्धतीने पण केलेलं खूप चांगलं असतं, ही पद्धत खूप चांगली वाटते। आता इथे मी अजून 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला पण ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे। पाणी टाकल्यानंतर थोडंसं जरा मी परत एकदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मसाला थोडा जाडसर टाकलेला आहे वाटून, कारण तो जाडसर असल्याने तो आपला मट्टा पिताना जरा छान लागतं, त्याच्यामुळे मी एकदम पातळ नाही केलं, थोडा जाडसरच असा केलेला आहे। ते सगळं मिक्स करूया आपण। एक्स्ट्रा काय होतं त्याच्यात थोडंसं ताक परत टाकलंय आणि त्या वाटीतनं सगळं आपण साफ करून घेतलंय आणि आपण आता ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 टीस्पून जिरा पावडर टाकणार आहे, त्याच्यासाठी आधी मला जरा अजून घट्ट वाटलं म्हणून मी इथे 1 ग्लास अजून पाणी टाकलं। साधारण आपल्याला इथे 4 ग्लास पाणी लागलेलं आहे 1 लिटर दहीसाठी। इथे जिरा पावडर 1 टीस्पून टाकून झाल्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता सगळं आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। तुम्हाला अशा पद्धतीने मट्टा करायला आवडतो का, मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता आपण बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि ती कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरसुद्धा ही थंड असते। आता उन्हाळ्यामध्ये हे अशा पद्धतीने ताक किंवा मट्टा हे पिणं खूप चांगलं असतं। मी सोलकढीची सुद्धा रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होण्यापासून वाचण्यासाठी हे असे पदार्थ तुम्ही नेहमी जेवणामध्ये वगैरे ठेवा, त्यामुळे खूप चांगलं होतं, शरीरासाठी खूप चांगलं असतं। कारण का आता उष्णता एवढी वाढलेली आहे आणि आपल्याला कामानिमित्त सारखं बाहेर जाणं वगैरे होतच असतं, त्यासाठी अशा पद्धतीने छान थंडगार मट्टा तुम्ही तयार करून ठेवलात आणि त्याच्यामध्ये आता मी याच्यात बर्फ टाकलेला नाही, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बर्फ टाकू शकता, पण मला बराच वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, त्याच्यामुळे मी इथे आता काय बर्फ टाकलेला नाही आहे, ते तसंच थंड होणार होतं, त्याच्यामुळे मी आता इथे असं छानपैकी आपला थंडगार असा मट्टा तयार केलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, एक्स्ट्रा पुदिनाने मी थोडंसं गार्निशिंग केलेलं आहे ते। आणि तुम्हाला ही मट्ट्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्हीही ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका सुंदर अशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत आपला हा थंडगार मट्टा एन्जॉय करा।